हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा. मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा बनवला आहे. तांबडा रस्सा एकदम झणझणीत आहे आणि पांढरा रस्सा एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट केलेला आहे. हा रस्सा मस्तपैकी कोल्हापुरी पद्धतीने बनवलेला आहे. कोल्हापूरकर मला सांगा जमलं का नाही ते बरं का. मग चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 800 ग्रॅम गावरान चिकन घेतले. एक कांदा, लसूण अद्रकची पेस्ट, तीळ, थोडेसे काजू, ओलं खोबरं इथं तुम्हाला दाखवलंय पण त्याचं दूध करून वापरलेलं आहे. सुकं खोबरं आणि खडा मसाला घेतलेला आहे. आता आपण हे सर्व मसाले साईडला करून देऊया आणि आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आता बघा 800 ग्राम चिकन आहे, त्यामुळे मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलंय 1.5 चमचा. तुम्हाला लागत असेल तर आणखीन टाकून घेऊ शकता. 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. मोठ्या चमच्याने जर मोजलात तर 2 चमचे होईल. आता हे सर्व व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं. इथे मी हळद घालत नाहीये कारण की आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं होतं. आता मी कुकरमध्ये 1.5 चमचा तेल ओतून घेणार आहे. बघा मी इथं कुकरला शिट्ट्या करून घेणार नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कुकरला शिट्ट्या पण करून घेऊ शकतात. आता मी इथे एक छोटा कांदा चिरून घातलेला आहे. हा कांदा मस्त थोडासा परतून घ्यायचा. जास्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं नाही. थोडासा गुलाबी कलर आला की त्यामध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायचे. मी अद्रक लसूण किसून घेतलेले आहे. वाटून घेतलं तरी बी चालेल. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे. यामध्ये मी हळद टाकणार नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी हळद टाका, पण त्याचा पांढरा रस्सा तयार होणार नाही, त्यामुळे मी हळद टाकणार नाही. आता हे व्यवस्थित असं तेलामध्ये करून घ्यायचं. थोडंसं कलर चेंज झालाय म्हणजे कांद्याचं थोडं कच्चा पण गेलाय. आता त्यामध्ये आपण सर्व चिकन टाकून घेणार आहे. आता हे चिकन व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. यामध्ये डायरेक्ट पाणी टाकायचं नाही. ताट झापून त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतून ठेवून द्यायचं. तुम्हाला कुकरच्या शिट्ट्या जर करायच्या असतील तर तुम्ही 1 ग्लास पाणी ओतून डायरेक्ट कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ शकता. पण कुकरला जर शिजवलं चिकन तर तेवढं टेस्टी होत नाही, म्हणून मी ओपनच शिजवून घेते. आता ह्याला 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता चिकनला मस्तपैकी पाणी सुटलेलं आहे. बघा पाणी न टाकता चिकनला किती पाणी सुटलेलं आहे. आपलं चिकन थोडंसं शिजत पण आलेलं आहे. आणखीन तेवढं शिजलेलं नाही कारण हे गावरान चिकन असल्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. आता मी परत त्यावर झापून ठेवणार आहे प्लेट आणि शिजू देणार आहे. मीडियम गॅस ठेवायचा, जास्त फास्ट नाही करायचा. अधूनमधून प्लेट काढून थोडंसं चिकन परतून घ्यायचं. इथं जर मी तुम्हाला सारखं तेच दाखवलं तर मग व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, म्हणून तुम्हाला एकदाच दाखवून परत सर्व पाणी ओतून घेतले कारण आपले चिकन शिजत आलेलं आहे. आता परत यावर पाणी ओतून ठेवते. तुम्हाला तांबडा आणि पांढरा रस्सा जेवढा करायचा आहे ना तेवढंच आता चिकन शिजवताना तेवढं पाणी ओतून घ्यायचं एकदाच. मस्त आता माझा चिकन पण शिजला आहे. आता आपण पांढऱ्या रस्स्याची तयारी करूया. इथे मी काजू, अख्खा जिरे आणि अख्खे तीळ घेतलेले आहेत. ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. नॉर्मल गरम करून घ्यायचे, जास्त असे लालसर होऊ द्यायचे नाहीत. आता कांदा पण तसा थोडासा परतून घ्यायचा. मी आता सर्व तीळ आणि सर्व वाटून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये कांदा पण टाकून घेते आणि ते पण वाटून घेते. तीळ, काजू, कांदा आणि जिरे वाटून घेतले. आता आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे. आपण पांढरा रस्सा करून घेणार आहोत. त्यासाठी 1 चमचा तूप टाकून घेतले.
तूप गरम झाले त्यामध्ये थोडासा खडा मसाला टाकून घेते. खडे मसाले टाकून घेतलेत. आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत. आता हे वाटण मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं. जास्त वेळ परतून घ्यायचं नाही, लालसर होईपर्यंत. हलकंसं परतून घेतलं की त्यामध्ये लगेच चिकन टाकून घ्यायचे. आता परतून घेतलेलं आहे त्यामध्ये मी चिकन टाकून घेते. तुम्ही तुपाऐवजी यामध्ये तेल टाकून पण घेऊ शकता, पण तुपानं थोडीशी टेस्ट वाढते चिकनची. आता मी चिकन जेवढं मला रस्सा करायचा आहे तेवढं टाकून घेणार आहे. इथे माझा कमीत कमी 2 वाटीचा रस्सा आहे. आता मी यामध्ये 1 वाटी नारळाचे दूध घालून घेणार आहे. पण नारळाचे दूध घातल्याच्या नंतर जास्त वेळ शिजवून घेऊ नका, नाहीतर दूध फुटल्यासारखे होईल. त्यामुळे थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. तुम्हाला जर जिरे जास्त आवडत नसेल तर जिरे कमी टाकून घ्या. आता मी ह्याच्यावर काळी मिरी पावडर टाकून घेणार आहे थोडंसं. आता हा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पांढरा रस्सा झालेला आहे आणि त्यामध्ये नारळाचं दूध असल्यामुळे एकदम टेस्टी लागणार आहे. बघा, माझा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण तांबड्या रस्स्याची तयारी करूया. तांबडा रस्सा बनवण्यासाठी सुकं खोबरं, थोडेसे काजू आणि थोडेसे तीळ भाजून घेतलेत आणि हा कांदा पण लाल होईपर्यंत भाजून घेतलाय. ते मात्र शूट झाले नाही, त्यामुळे तुम्ही ते भाजून घ्या व्यवस्थित. आता मी तांबड्या रस्स्याला फोडणी देणार आहे. त्यासाठी 2 चमचे तेल ओतून घेतलेले आहे. तेल तापत आहे तोपर्यंत मी सांगते नारळाचं दूध कसं बनवायचं. थोडक्यात नारळाचं दूध असं बनवायचं की बारीक बारीक नारळाचे छोटे काप करून घ्यायचे. ते मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि ते गाळणीनं गाळून घ्यायचे. तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे, सुकं खोबरं, कांदा वगैरे घेतलेलं, ते सर्व तेलामध्ये टाकून घ्यायचे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हा मसाला लालसर होत आलेला आहे. त्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया. 1 चमचा हळद टाकून घेतली. त्यामध्ये धनिया पावडर 2 चमचे टाकले. लाल तिखट 2 चमचे, म्हणजे चवीनुसार टाकून घ्या तुमच्या. काळं घरगुती तिखट 1 चमचा टाकून घेतला. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बघा, कोल्हापुरी चिकन करायचं म्हणलं तर तिखट थोडंसं जास्तच टाकावं लागणार. त्यामुळे थोडंसं झणझणीत होण्यासाठी थोडंसं मी तिखट जास्त वापरलेलं आहे. तरी पण तुमच्या चवीनुसार तिखट वापरा. आता सर्व मसाला व्यवस्थित लाल होत आलेला आहे. छान असं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नारळाचं दूध मस्त गाळणीनं गाळून घेतलं की चोथा राहतो. त्या चोथा टाकून द्यायचं नाही आपण. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय तांबड्या रस्स्याच्या मसाल्यामध्ये. मग तो चोथा आपण मटणाच्या रस्स्याला पण वापरू शकतो. तो साईडला काढून ठेवायचा. मस्तपैकी आपला मसाला तयार होत आलाय. आता आपण यामध्ये कोल्हापुरी चिकन मसाला टाकून घेतला आहे. कोल्हापुरी चिकन मसाला कमीत कमी 1 चमचा टाकून घेतलाय. सर्व आता मसाला मिक्स करून घेतला. त्यामध्ये मी चिकन टाकून घेते. सर्व चिकन मी टाकून घेतलेलं आहे. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान अशी उकळी येईपर्यंत याला शिजवून घेऊया चिकनला. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे चिकनला. मस्तपैकी झणझणीत रस्सा दिसत आहे.
थोडंसं कुकरमध्ये गरम पाणी घालून पाणी टाकून घेतले, अर्धी वाटी फक्त. आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. मस्तपैकी रस्सा तयार झालेला आहे. कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवताना खूप हार्ड वाटतं, पण या पद्धतीनं तुम्ही जर रस्सा पहिल्यांदा जरी करत असाल तर तुम्हाला एकदम परफेक्ट बनून जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपला हा तांबडा रस्सा मस्त झणझणीत तयार झालेला आहे. चिकनची भाजी करत असताना एक मी तुम्हाला टिप सांगते. चिकनची भाजी करत असताना कधीही चिकनला सर्व मसाले लावून 15 ते 20 मिनिट तरी भिजवून ठेवायचं, म्हणजेच मॅरिनेट करून ठेवायचं. आणि ज्यावेळेस चिकनची भाजी बनवता त्यावेळेस गरम पाणीच वापरायचं चिकनला. त्यामुळे भाजी तुमची कधीही चुकणार नाही आणि एकदम झणझणीत तयार होणार. आणि भाजी शिजवताना छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आणि त्यावर मग थोडीशी कोथिंबीर वरतून पण टाकून घ्यायची. बघा तुमची भाजी एकदम टेस्टी होते. मी केलेली तांबडा आणि पांढऱ्या रस्स्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.